व्यक्तीसाठी किंवा तत्कालीन कुटुंबासाठी आपण त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनेच्या 20 ते 13 म्हणजे विभाग प्रत्येक विभागावाईज कामं सुचवली. आपण पाडव्याची सभा घेतली. पाडव्याच्या सभा घेऊन आपण आराखडा तयार केला. आराखडा तयार करून तो आराखडा आपण ऑनलाईन पोर्टलला टाकला. आता त्या आराखड्यातून ती कामं दरवर्षी निवडली जाणार आणि ज्या विभागाची कामं त्या विभागात जाणार. ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत अशा पद्धतीने ती कामं केली जातात. आणि आता त्याचं काय आहे तर त्याची आपल्याला आपण काय केलेलं आहे माहिती आपल्याला जनसुनावणी घेऊन सांगायचं काय केलं आपण. तर ॲक्च्युअली आपण सभा घेताना थोडं आपण काय झालं होतं म्हणजे आपल्यानंतर काय झालं होतं म्हणजे जर आपली ग्रामसभा झाली ग्रामसभा झाली माणसं कमी प्रमाणात होती त्यामुळे आपल्याला एवढी माहिती कळली. म्हणजे आज आपल्याला त्या निमित्तानं सर्वांना माहिती देण्यासाठी एकत्र करून आपल्याला ही जनसुनावणी म्हणून आपल्याला साजरी करायची. जनजाती अभियान असल्या कारणानं आपलं राज्यक्रांती आहे बिरसा मुंडा वगैरे तर त्यांच्या प्रतिमेचं आपल्याला आज या ठिकाणी प्रतिमातून आपल्याला सुनावणी द्यायची. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वजण आलात आणि आपण या जनसुनावणीसाठी सर्वांचे आभार. ओके.